इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठ्या कालखंडानंतर आपण आज भेटत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग 1 मधील सराव संच 6.1 यातील उदाहरण क्रमांक 5. यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईल, त्यावर टच करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. चला मग 5व्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे की एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. निधीची वारंवारता वितरण सारणी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे मित्रांनो. पुढे ते म्हणतात की कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा. बघा, या अगोदर आपण गृहीत मध्य पद्धतीने आणि सरळ मध्य पद्धतीने हे जे मध्य आपण काढले होते, आताचा जो मध्य आपल्याला काढायचा आहे तो मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढायचा आहे. यासाठी आपल्याला 6 कॉलम लागतील. तर त्या 6 कॉलम्स मध्ये कोणत्या कॉलम मध्ये काय काय लिहायचंय ते आता आपण क्रमाक्रमाने बघूया. चला मग सर्वप्रथम आपण ते 6 कॉलम कोणते आहेत ते पाहूया. मित्रांनो, आवश्यक असणारे 6 कॉलम्स आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. आता कोणत्या कॉलम मध्ये कशा प्रकारे माहिती भरावी हे पाहूया. सर्वप्रथम पहिला जो कॉलम घ्यायचा आहे आपल्याला तो म्हणजे वर्ग. वर्ग आपल्याला तक्त्यामध्ये दिलेले आहेत प्रश्नामध्ये. म्हणजे जो निधी दिलेला आहे तो निधी आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा असतो. मग सर्वप्रथम पहिला वर्ग जो आहे 0 ते 500, दुसरा आहे 500 ते 1000, तिसरा आहे 1000 ते 1500, नंतर आहे 1500 ते 2000 आणि शेवटचा आहे 2000 ते 2500. आता दुसरा जो कॉलम घ्यायचा आहे तो या वर्गांचा मध्य काढणे म्हणजे वर्ग मध्य काढणे, ज्याच्यासाठी आपण xi हा सिम्बॉल वापरत असतो. चला मग 0 ते 500 च्या दरम्यान येणारी संख्या, याच्यासाठी 0 आणि 500 ची बेरीज करून त्याला 2 ने भाग दिला तर उत्तर आपल्याला मिळतं. तर ते आहे 250. सेम प्रोसेस इथं पण करा. 500 अधिक 1000 करा आणि 2 ने भाग द्या. 500 अधिक 1000 1500 आणि 2 ने भाग दिला तर उत्तर येईल 750. पुढे यांचा 1250, यांचा मध्ये येईल 1750 आणि 2000 ते 2500 च्या मध्ये येईल 2250. तर मित्रांनो, तिसरा कॉलम बघा, हा तिसरा कॉलम या ठिकाणी थोडासा इम्पॉर्टंट आहे, वेगळा आहे. तो म्हणजे डी आय. आपल्याला डी आय लागेल. तो डी आय काढण्यासाठी सूत्र दिलेलं आहे एक्स आय वजा ए. एक्स आय या ठिकाणी आपल्याकडे आहे वर्गमध्य, त्याच्यामधून आपल्याला ए वजा करायचा आहे. मग आता ए कुठून आला, तर ए या वर्गमध्य मधून मधोमध येणारी संख्या आपण घ्यायची आहे. आणि मधोमध येणारी संख्या आपल्याला दिसते, वरून 2 खालून 2 जर सोडली तर मधोमध आपल्याला 1250 या ठिकाणी मिळतो. त्याला आपण ए गृहीत धरायचा आहे. आता ए ला धरल्यानंतर आपण त्याला एक्स आय मधून वजा करायचं. इथं आपण तसं लिहून घेऊ, एक्स आय वजा ए म्हणजे किती, 1250. चला मग पहिला एक्स आय जो आहे वर्गमध्ये तो आहे 250. 250 मधून 1250 वजा करायचे आहे. आता लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची म्हटली म्हणजे उत्तर ऋण येणार. तर 1250 मधून 250 वजा करा, येणारं उत्तर आहे 1000, ते असेल ऋण. पुन्हा 750 मधून 1250 वजा करायचे, तर लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची म्हणजे उत्तर पुन्हा ऋण येणार आहे, ते येणार आहे ऋण 500. 1250 मधून 1250 गेले तर उरतात 0. 1750 मधून 1250 वजा केले तर उत्तर येत आहे 500 आणि 2250 मधून 1250 गेले तर उत्तर येत आहे 1000. अशा पद्धतीने आपण डी आय सुद्धा या ठिकाणी काढून घेतलेले आहेत सगळे. आता चौथ्या कॉलम मध्ये आपल्याला यू आय काढायचा आहे. हा यू आय आपल्याला पुढे लागेल. तर यू आय काढण्यासाठी आपल्याला सूत्र दिलेलं आहे, ते म्हणजे डी आय भागिले जी. डी आय आपण मागच्याच आधीच्या या कॉलम मध्ये काढलेले आहेत आणि त्याला जी ने भाग लावायचा आहे. जी म्हणजे काय, तर जी म्हणजे यांचा मसावी घ्यायचा आहे. मसावी म्हणजे काय, मोठ्यात मोठी अशी संख्या की जिच्याने या सगळ्यांना भाग देईल. तर मोठ्यात मोठी संख्या कोणकोणती आहेत इथं, 25, 50, 100,
250, 500 या सर्व संख्यांनी या ठिकाणी या सर्वांना भाग जाईल. तुम्ही म्हणाल की मोठ्यात मोठी मग 1000, पण 1000 जर घेतला आपण तर त्या 500 ला भाग जाणार नाही. म्हणून 500 ही अशी संख्या आहे की सर्व संख्यांना 500 ने भाग जाईल. म्हणून आपण जी हा 500 घ्यायचा आहे. तर बघा 1000 ला 500 ने भाग दिला तर उत्तर येईल 2. पण 1000 ऋण आहे आणि 500 धन आहेत म्हणून येणारं उत्तर हे ऋण असेल. पुन्हा ऋण 500 भागिले धन 500 तर उत्तर येईल ऋण 1. एक धन आणि एक ऋण या संख्यांचा भागाकार हा नेहमी ऋण असतो. 0 भागिले 500 कोणत्याही संख्येला शून्याने भागलं गुणलं तर उत्तर 0 येतं हे आपल्याला माहिती असल्यामुळे याचं उत्तर सुद्धा 0 येणार. 500 भागिले 500 उत्तर आहे 1 आणि 1000 भागिले 500 उत्तर आहे 2. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी UI पण काढून घेतलेले आहे. पुढचं आहे वारंवारता म्हणजे FI. आता FI सुद्धा आपल्याला पुढे लागणार आहे शेवटच्या कॉलम मध्ये. FI ही आहे कर्मचारी संख्या जी आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेली आहे. ती आपण इथे लिहून घ्यायची आहे. 0 ते 500 जो निधी जमा करणारी कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती 500 आहे म्हणून 0 ते 500 च्या समोर आपण 35 लिहून घेऊ. त्याच पद्धतीने 500 ते 1000 वाले 28 जण आहेत. पुढे 32 आहेत, 15 आहेत आणि 10 आहेत. या सर्वांची जर आपण समेशन केली म्हणजे बेरीज केली समेशन FI तर ती आपल्याला मिळेल 30 आणि 20 50, 8 आणि 5 13, 50 आणि 13 झाले 63 आणि 2 65 आणि 30 95 आणि 5 100 आणि 10 110 आणि 10 120. 120 समेशन FI आपल्याला मिळाला आहे. एका कर्मचारी कंपनीतील 120 कर्मचारी बरोबर 120 आले आहेत. आता शेवटचा जो कॉलम आहे तो आहे FI/UI म्हणजे FI गुणिले UI. FI ही आहे आणि UI हे आहे. यांचा आणि यांचा गुणाकार या ठिकाणी लिहायचा आहे. 35 गुणिले ऋण 2 धन आणि ऋण या संख्यांचा गुणाकार ऋण असतो. 35 दुने 70 म्हणजे ऋण 70. 28 एके 28 म्हणजे ऋण 28. 32 गुणिले 0 0. 15 एके 15 आणि 10 दुने 20. अशा पद्धतीने आपण यांचं समेशन काढलेलं आहे, गुणाकार केलेला आहे. आता ही टोटल किती येते हे सुद्धा आपल्याला खाली लिहून घ्यावं लागेल. समेशन FI/UI किती आहे. सर्वप्रथम आपण ऋण संख्यांची बेरीज जर केली तर ऋण 70 अधिक ऋण 28 दोघं ऋणांची बेरीज होईल. 70 अधिक 28 होतील 98. येणार उत्तर असेल ऋण 98. त्याच्यामध्ये या धन संख्यांची जर बेरीज केली आपण तर ती येईल 20 अधिक 15 बरोबर 35. तर ऋण 98 अधिक 35 यांची बेरीज जर आपण केली तर उत्तर येत आहे ऋण 63. आता पुढची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला सूत्र टाकायचं आहे आणि सूत्र आहे U बार बरोबर समेशन FI/UI भागिले समेशन FI. बघा मित्रांनो आपल्याकडे समेशन FI/UI आहे ऋण 63. ते आपण इथं लिहून घेऊ. ऋण 63 भागिले समेशन FI आहेत 120. ऋण 63 भागिले 120 यांचा भागाकार जर आपण केला तर त्याचं उत्तर येतं आहे ते म्हणजे 0.525. तो भागाकार तुम्ही करून बघा साईडला 63 भागिले 120. जर अशा संख्यांचा आपल्याला भागाकार येत नसेल तर त्याच्यासाठी आपण त्या कुठेतरी लिहून जर पाहिल्या तर दोघांना कोणत्या लहान संख्येने भाग जातोय हे आपण निरीक्षण करून घ्यायचं आहे. इथं 63 आहे म्हणजे 3 ची कसोटी लागते आहे आणि इथं सुद्धा बघा 12 दिसतोय आपल्याला 0 आहे म्हणजे इथं पण 3 ने भाग जाऊ शकेल. तर 3 दुने 6 3 एक 3 छेद 3 चौक 12 3 0 0 असा 21/40 आपण करू शकतो आणि 21 भागिले 40 यांचा आपण भागाकार करू शकतो. तर आपल्याला हेच उत्तर मिळणार आहे. तर 0.525 आणि तो असेल ऋण कारण की एक ऋण आणि एक धन संख्यांचा त्या ठिकाणी भागाकार आहे.
पुढे आपल्याला मध्य काढायचं आहे. त्यासाठीचं सूत्र बघा, हे आपल्याला तोंडपाठ असले पाहिजे. मध्य बरोबर एक्स बार, ज्याला आपण एक्स बार म्हणतो. एक्स बार बरोबर ए. बघा, आपण वरती ए काय घेतलेला होता, काय घेतला होता, 1250 अधिक यू बार गुणिले जी. यू बार आपण इथं बघणार आहोत गुणिले जी. आता मध्य बरोबर म्हणजे एक्स बार बरोबर ए आपण घेतला होता 1250 अधिक यू बार या ठिकाणी आपलं मिळालेला आहे, तो किती मिळाला आहे, 0.525 गुणिले जी आपण म्हणजे मसावी घेतला होता, तो म्हणजे 500 घेतला होता. या संकल्पना लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. ए किती घेतला होता, जी किती घेतला होता, ते आपल्याला आठवण ठेवायची. आता सर्वप्रथम आपल्याला कंसातल्या क्रिया करून घ्यायच्या असतात, कंचे भागुबे व या नियमानुसार. तर 500 गुणिले 0.525 याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे, ते म्हणजे 262.5. 262.5 हा गुणाकार तुम्ही करून बघायचा आहे. ते उत्तर ऋण असणार आहे, कारण ऋण आणि धन यांचा गुणाकार. आता कंस जर सोडवला तर धन ऋणाचा ऋण होईल, 1250 वजा 262.5 यांची वजाबाकी जर आपण केली तर ती आपल्याला मिळते, किती मिळते हे पाहून घेऊ आपण. 1250 वजा 262.5, इथं पॉईंट देऊन शून्य ठेवायचा. तर शून्यातून 5 जात नाही, याच्याकडून उसने घेतले, 10 झाला 10, 10 मधून 5 गेले 5, त्याच्यातून 2 गेले, 3 गेले, 7 गेले 7, इथून एक उसना घेतला होता, 2 7 गेले 8 आणि 12तून 3 गेले 9. अशा पद्धतीने आपण ही बेरीज वजाबाकी करू शकतो, 987.5. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण मध्य प्रमाण विचलन पद्धतीने या ठिकाणी मध्य काढलेला आहे. थोडासा या ठिकाणी कॉलम वाढलेले आहेत, थोडेसे सूत्र आहे, ते सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला हे गणित सोडवणं काही एवढं विशेष नसेल. पुन्हा भेटूया आपण पुढच्या उदाहरणामध्ये. तोपर्यंत नमस्कार.